Okay, online, offline. I wish you all good evening. Mana, we also wish you good evening. Oh, we also wish you good evening. Come on. असं म्हणायचं. व्हेरी गुड. हे आपला पहिला धडा आहे. बर. सर आता होमवर्क नाही केल्यास आपल्याला समजणार काय? काय समजणार? काय समजणार नाही. हा, समजून उपयोग नाही. इम्प्लिमेंट झालं पाहिजे. आणि इम्प्लिमेंटेशनचा बेस आहे रिपिटेशन. अनेक गोष्टी शिकायचं नाही. खूप कमी गोष्टी शिका. खूप लिमिटेड गोष्टी शिका आणि त्या परत परत रिपीट करा. And there you arrive up to the station and name of that station is closer to the perfection. It is not at the perfection. Perfection नावाचं एक स्टेशन आहे. रिपिटेशन आपण परफेक्शनच्या जवळ जातो. And that is our target. Perfection is always our target. अरे ऑनलाईन वाल्या बांधवांनो, कशाला रे ओम खटाळ बोलल्यानंतर माईक बंद करायचा. गेला का मोबाईल सोडून गेला पळून कुठं लांब? सिद्धराज नाही वाटतंय. माईक बंद करा रे, म्यूट करा. बर टीचर झाले का? तर आपलं चाललं होतं लास्ट लेक्चर होता सब्जेक्ट प्लस वॉन्ट याचं वर्बल क्वेश्चन घेतलं होतं आपण. तर वर्बल क्वेश्चन एकदा घ्यायचं का WH कडे आगे कुछ करायची? सर वर्बल घेतलं तर बरं होईल. गॅदरिंगमुळे थोडं विद्यार्थी ऍबसेंट होते. अच्छा, एक दिवस वर्बल क्वेश्चन घेऊ आपण. हा चालेल, काय अडचण नाही. सो वर्बल क्वेश्चन पुन्हा एकदा थोडस 2 मिनिटात रिव्हिजन. बी ग्रुप मध्ये आपण आहोत, बरोबर. आपण वॉन्ट्सची वाक्य शिकतोय. इच्छा, द डिझायर, कर्त्याला डायजेस्ट पाहिजे अशी करता इच्छा व्यक्त करतो. आणि जो व्यक्त करणारा करता असतो तो सहसा मानव असतो, बरोबर. अदरवाईज इतर लोकांना इच्छा व्यक्त करता येत नाही. इच्छा म्हणजे काय सांगता येत नाही. इच्छा दिसून येते त्यांची, मात्र त्यांना सांगता येत नाही, व्यक्त करता येत नाही, एक्सप्रेस करता येत नाही. तर इच्छा व्यक्त करणारे कोण आहेत? ह्युमन बिईंग, बरोबर. त्याच्यामुळं हे वाक्य लागू होतं ह्युमन बिईंगला. करता डायजेस्ट, काय करत्याला डायजेस्ट पाहिजे ही वाक्य. फाईन. सो याच्यामध्ये आपण बी ग्रुप मध्ये आहोत. याची आपण वर्बल क्वेश्चनचा अभ्यास करतोय. वर्बल क्वेश्चन इंग्लिश मध्ये कोणत्याही वाक्याचा बनवताना वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब हे सुरुवातीला ठेवायचं आणि वाक्याचा इतर भाग त्यानंतर रिपीट करायचा असं आपलं ठरलेलं आहे. कन्स्ट्रक्शन, बरोबर. कन्स्ट्रक्शन ऑफ वर्बल क्वेश्चन. बट जो सदरचा टॉपिक आहे या टॉपिक मध्ये हेल्पिंग वर्ब नावाचा प्रकार ओरिजिनल वाक्यात दिसत नाही. कारण कन्स्ट्रक्शन काय असतं? सब्जेक्ट प्लस वॉन्ट प्लस डॅश डॅश. मग हेल्पिंग वर्ब नाही, मग काय करायचं? हेल्पिंग वर्ब तर लागतं. कशाला? वाक्य निगेटिव्ह बनवायला आणि वाक्याचा वर्बल क्वेश्चन करायला. मग अशा वेळेला ए ग्रुप साठी म्हणजे वॉन्ट साठी आपण डू वापरलं होतं हेल्पिंग वर्ब म्हणून, आणि वॉन्ट्स साठी आपण डज वापरतो. एक विषय झाला. दुसरा विषय हे लिहून दिलेला आहे. दुसरा विषय काय? जर वाक्य जेव्हा वाक्यात डज येईल केव्हा येईल? एकतर वर्बल क्वेश्चन बनवायला पॉझिटिव्ह मध्ये किंवा निगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह बनवायला. वन्स डज कम्स इन टू द सेंटेन्स त्या वॉन्ट्सचं काय होतं? वॉन्ट होतं. त्या वॉन्ट्सचं काय होतं? वॉन्ट होतं. का? कारण का च्या स्वरूपात येस असतं डजच्या बरोबर. गॉट इट? मग या सगळ्या गोष्टींवर आधारित असलेलं आजचं प्रकरण वर्बल क्वेश्चन ऑफ वॉन्ट. तर त्याला डायजेस्ट पाहिजे हे आपण बघू. ग्रुप नंबर 1, मला एक वाक्य सांगा आणि त्याप्रमाणे आपण सेट बनवत जाऊ. पॉझिटिव्ह मध्ये सिंपल सेंटेन्स वर्बल क्वेश्चन, निगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह सिंपल निगेटिव्ह आणि त्याचं वर्बल क्वेश्चन. अशा पद्धतीने आपण पुढे जाऊ. ग्रुप नंबर 1, एक वाक्य सांगा मला. ग्रुप नंबर 1. प्रियाला बुक प्रियाला बुक. खूप सोपं वाक्य घ्या.
प्रियाला बुक. टुडे इज व्हॉट 28 डे आहे आणि डेट काय 24th ऑफ फेब. ओके चला काय होतं आपलं प्रियाला बुक पाहिजे. सेट नंबर 1 सेट मधलं नंबर 1 कोड नंबर 1 ज्याला म्हणतो आपण ते सिंपल पॉझिटिव्ह सेंटेन्स लिहा. माझ्या बरोबर लिहा सगळे. प्रियाला बुक पाहिजे. मी एकदम सावकाश सांगणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या बरोबर लिहायचं. वेळ घेणार आहे. प्रियाला बुक पाहिजे हे वाक्य आपण घेतलेलं आहे. बर चला सांगा रे मला. ग्रुप नंबर 1 व्हेरी गुड बोला. बरोबर आहे. बोला ग्रुप नंबर 1. प्रियांश बुक. प्रिया ऑन्ट डायरेक्ट पहिल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं ऑन्ट म्हणतोय ऑन्ट. व्हेरी गुड. ऑन्ट नाहीये. परवा सांगितलं वॉन्ट म्हणा वॉन्ट. हे वाचा वॉन्ट. प्रिया वॉन्ट्स बुक. बर लिहा सेंटेन्स व्यवस्थित. आय विल वेट फॉर यू. लिहा. प्रियाला बुक पाहिजे. प्रिया वॉन्ट्स बुक. प्रियाला बुक पाहिजे. प्रिया वॉन्ट्स बुक. प्रिया वॉन्ट्स बुक. लिहिलं. काही लोकांनी माझ्या पुढे जाऊ शकता. तुम्हाला माहिती सेट मध्ये काय येणार आहे ते है ना. पुढचं काय येणार आहे आता. वर्बल क्वेश्चन इज ऑलवेज एंड्स विथ ऑलवेज एंड्स विथ हा इथे गरज नाही का है ना. मराठीमध्ये सांगा रे. प्रियाला One. बुक पाहिजे का? प्रियाला बुक पाहिजे का. ए का पाहिजे कसं येईल हे भवानी माता. तुमचं नाही. हा ज्याने म्हणलं त्याला लागू झालं ते. प्रियाला बुक पाहिजे का. का पाहिजे राहणार रे. वर्बल क्वेश्चनला का मध्ये कशाला मग का मध्ये आल्यास तो WH क्वेश्चन आहे. ठीक आहे चला. प्रियाला बुक पाहिजे का. करेक्ट आहे. लिहा माझ्या बरोबर सगळे लोक. 4th लोक माझ्या बरोबर लिहा. मागे राहू नका. प्रियाला बुक पाहिजे का. लिहिलं का. ओमकार आणि तेजश्री झालं का. येस प्रियाला बुक पाहिजे का. व्हेरी गुड. आता बघा प्रियाला बुक पाहिजे का. बी ग्रुप आहे म्हणजे वॉन्ट्सचं वाक्य आहे. वॉन्ट्सच्या वाक्यामध्ये आपण डज वापरतो आणि वर्बल क्वेश्चन बनवतो. सांग मग ग्रुप नंबर 1. वॉन्ट बुक. प्रिया वॉन्ट्स कोण पप्पा वॉन्ट बुक. मी बोंबलून सांगितलं वाक्यात डज आल्यास वॉन्ट होतं तरी कोणतरी म्हणतोय महाभाग डज प्रिया वॉन्ट्स बुक. कोण म्हणतंय रेकॉर्डिंग मध्ये ऐका. रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. हा ठीक आहे. प्रियाला बुक पाहिजे का. 4th मुलं झालं का. स्टुडंट्स ऑफ 4th प्रियाला बुक पाहिजे का. डज प्रिया वॉन्ट बुक. डज प्रिया वॉन्ट बुक. झालं का. यस सर. यस सर. ओके ओके. ए अरे बोलायचं झालं की माईक बंद करा रे बाबांनो. आणि पालकांनी थोडस अंतर ठेवून बसा. बाहेर गप्पा मारा व्यवस्थित. त्याच्या कानाच्या आसपास ना गोंग 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 करू त्या मधभाषणासारखं. हा चला पुढचं वाक्य ग्रुप नंबर 2. चला सगळे मिळून सांगा. ग्रुप नंबर 2 सगळे मिळून सांगा मला. निगेटिव्ह सांगा ग्रुप नंबर 2. प्रियाला बुक नाही पाहिजे का. नाही पाहिजे. निगेटिव्ह सिंपल येईल ते 1 नंबरला. प्रियाला बुक नाही पाहिजे येईल. का कशाला पाहिजे. प्रियाला
भूक नाही पाहिजे. हा सांगा काय होईल. ग्रुप नंबर 2. बुक. प्रिया डज नॉट आणि वॉन्टचं वॉन्ट झालं. कारण येस पुढे गेलं, येसच्या रूपामध्ये दिसतं इथं. प्रिया डज नॉट वॉन्ट बुक. निगेटिव्ह सेंटेन्स ऑलवेज टू टाइम्स. हा ग्रुप नंबर 2. कम ऑन, व्हेरी गुड. प्रिया डझंट वॉन्ट बुक करेक्ट आहे. फुल स्टॉप. प्रिया डझंट वॉन्ट बुक. रे वरचे मुलं प्लीज राईट अलॉंग विथ मी. माग राहू नका. प्रियाला बुक नाही पाहिजे. प्रिया डझंट, व्हेरी गुड, वॉन्ट बुक. क्या बात आहे, एक्सलंट. हा नाही. आता याचा वर्बल क्वेश्चन सांगा रे. ग्रुप नंबर 2 वर्बल क्वेश्चन. प्रियाला बुक नाही पाहिजे का? नाही पाहिजे का. प्रियाला बुक नाही पाहिजे का. हा ग्रुप नंबर 2 काय करायचं. डोकं काय लावायचं. डोकं जास्त लावायचं नाही. डजला इकडे जा म्हणायचं आणि डझंटला इकडे जा म्हणायचं. आणि त्यांना जा म्हणून सांगितले ते जातात. खूप हुशार आहेत ते, आज्ञाधारक आहेत. हा सांगा. ग्रुप नंबर 2. प्रिया नॉट वॉन्ट बुक. पहिलं डज प्रिया नॉट वॉन्ट बुक. बुक. हा दुसरं डझंट प्रिया नॉट वॉन्ट डझंट प्रिया वॉन्ट बुक. बुक. आता मी म्हणलं की चला ते वर्बल क्वेश्चन सांग. कोणतरी सांगतंय काय माहिती का. हे सांगण्याच्या अगोदर हे सांगते. डझंट प्रिया वॉन्ट बुक. तुम्ही चपात्याने भाजी खाता कधी. भाकरी भाजी, चपाती भाजी. हा जे पातळ भाजी खाता का. नाही, अगोदर चपाती घेता का अगोदर भाजी घेता. काय अगोदर भाजी घेता असे हातामध्ये आणि चपाती खाता का. ए काय रे, अगोदर हे वाक्य सांगायचं तर हे सांगायचं. अगोदर भाजी पितो नंतर चपाती खातो का. हा सिक्वेन्स. या सिक्वेन्सचा आपल्या जीवनाशी सर्वदूर पर्यंत संबंध आहे. शांत ना, कायला गडबड करता रे. मी किती सावकाश चाललोय. कशाला तुमच्या मागे 2-4 कुत्रे लावून येता. शांत ना, कोणताही कुत्रा चावत नाही. टेन्शन घेऊ नका. सगळ्यात विषारी प्राणी कोण आहे माहिती तुम्हाला पृथ्वीवरचा. कोण आहे. माणूस. माणूस दाताशिवाय चावू शकतो. समजलं. तर मी चावत नसताना तुम्ही काय पळता रे. पळू नका. शांतीने सांगा. डज प्रिया नॉट वॉन्ट बुक आणि डझंट. शांतीने अगोदर डज प्रिया नॉट. मेक इट क्लिअर विथ दिस सेंटेन्स फर्स्ट आणि नंतर आफ्टर दॅट गो टू डझंट प्रिया वॉन्ट. मेक इट व्हेरी क्लिअर. पळून काहीच होत नाही. आता पण काय झालं पळून. आतापर्यंत लय पळालो आपण. फर्स्टला शिकलो, सेकंडला शिकलो, 10th शिकलो, सगळं विसरून गेलो. काय साध्य झालं. काहीच नाही. सावकाश जाऊन आता. हा माझा प्रयोग आहे आणि याच्यामध्ये फेल्युअर येत नाही. हा माझा अनुभव आहे. समजलं. अजिबात नाही. टेन्शन घेऊ नका. नो बडी विल हॅव फेल्युअर. शांतीने चला. सांगाल तेवढंच करा. चला. येस. ग्रुप नंबर 1 and 2 बोथ आर डन. ग्रुप नंबर 3 नवीन वाक्य सांगा मला. कर्त्याला डायजेस्ट पाहिजे. हा अद्वैत. अद्वैत. आणखीन कोण आहे. आणखीन नाव सांगा मला. आणखीन कोण कोण आहे. हा शिवम सांग रे बाळा. शिवम थांब. अद्वैत थांब. अद्वैत आरोही तुम्ही दररोज सांगता. हा शिवम सांग. सोहमला नवीन बाईक पाहिजे. सोहमला. बरोबर. यस. सेट नंबर 2 लिहा. सोहमला नवीन बाईक पाहिजे. सोपं वाक्य.
सेम वाक्य, सेम रिपिटेशन आहे. बरोबर. सोहमला नवीन बाईक पाहिजे. माझ्या बरोबर लिहा. मेरे साथ लिखो. सोहमला, माझ्या पुढे गेलं तर चालेल, मागे राहू नका. ठीक आहे. हा सांगा रे, ग्रुप नंबर 2 सगळे मिळून सांगा आता, सगळे मिळून, आरोही अद्वैत सहित सगळे. हा. Soham wants new bike. ग्रुप नंबर 3. हा. ग्रुप नंबर 3. सोहम वॉन्ट्स न्यू. दॅट्स इट. व्हेरी नाईस. आता लिहून घ्या व्यवस्थित अगोदर हे. फोरचे मुलं स्पेसिफिकली. सोहम वॉन्ट्स न्यू बाईक. व्हेरी गुड. अरे वरती लाईन मला सोडून दे, चल फटाफट लवकर. हा. घरी गेलो त्यांना टोपी द्याल, तू घरात बस. बस. हा, व्हेरी गुड. लिहा पहिलं वाक्य, सोहम वॉन्ट्स न्यू बाईक. झालं. Yes, sir. हा. थांबा रे, फोरचे प्रमाणे बोलायचं. हा. ग्रुप नंबर 3 सांगा मला, वर्बल क्वेश्चन याचा. सोहमला नवीन बाईक पाहिजे. पाहिजे का? सोहमला नवीन बाईक पाहिजे का? व्हेरी गुड. सोहमला नवीन बाईक. लवकर ले. वर ठेव ना, एवढी मोठी जागा आहे आपल्याकडे. हम्म. गुड. एन कॅपिटल काढ नको मध्ये वाक्याच्या मध्ये. चला चांगला. ग्रुप नंबर 3 सांगा मला. सोहम, सॉरी काय म्हणलं काय येईल सुरुवातीला? Wants new bike. Soham was new bike. सोहम वॉन्ट न्यू बाईक. काय झालं यातलं? येस बघा, इकडे गेलं येस मध्ये आणि वॉन्ट आलं इकडं. ओके. आता निगेटिव्ह ऑफ सोहम. हे बघा, दुसरा सेट आपला कंटिन्यू करतो इथं. सांगा ग्रुप नंबर 4. सोहमला नवीन बाईक नाही पाहिजे. सोहमला न्यू बाईक नाही पाहिजे. सोहमला नवीन बाईक नाही पाहिजे. फुल स्टॉप. ग्रुप नंबर 4. सोहमला नवीन बाईक नाही पाहिजे. सोहम डज नॉट वॉन्ट न्यू बाईक. लिहा माझ्याबरोबर, लिहा अगोदर. लिहा माझ्याबरोबर व्यवस्थित लिहा. सोहमला नवीन बाईक नाही पाहिजे. हा, व्हेरी गुड. सोहम सोहम डज नॉट वॉन्ट न्यू बाईक. सोहम डज नॉट वॉन्ट न्यू बाईक. Negative always Soham two ways. does Come not on. want new bike. Very nice. लिहा रे माझ्याबरोबर सगळे. Doesn't want. Soham doesn't want new bike. Soham doesn't want new bike. झालं. ग्रुप नंबर 4 मराठीमध्ये मला याचा वर्बल क्वेश्चन सांगा.
सोहमला नवीन बाईक नाही पाहिजे का? बरोबर चालल्या वरचे मुलं आवरून घ्या लवकर. सोहम डज नॉट वॉन्ट न्यू बाईक आणि सोहम डझंट वॉन्ट न्यू बाईक. चला वर्बल क्वेश्चन काय होतोय पुन्हा एकदा सांगा. सोहमला नवीन बाईक नाही पाहिजे नवीन बाईक का नाही पाहिजे का? कोणाला गाडवतो नाही का नाही पाहिजे म्हणतोय. जास्त उत्साही नको बनू, शांततेनं सांग. शेवटी का लावायचंय. कोणत्याही वाक्यात आपल्यामध्ये का नाहीये. शेवटी का लावलं की वर्बल क्वेश्चन तयार होतं. बघ इथं हेडिंग बघ, वर्बल क्वेश्चन. हा वर्बल क्वेश्चन म्हणजे शेवटी का. सोहमला वरच्या मुलाला रे सोहमला येतात सगळ्यांनी लिहायचं. वरच्या मुलांनी लिहिल्यानंतर मग पुढे जाऊ आपण. सोहमला नवीन बाईक नाही पाहिजे का. आता का आलं की डोकं न लावता काय करायचं. इकडून डझ सांगायचं इकडे जा, इकडून डझ नॉट सांगायचं डझंट सांगायचं इकडे जा, आणि त्याप्रमाणे जागा बदलून परत लिहायचं. हा अर्थ तयार होतो. बोला ग्रुप नंबर 4 4 ठेवून लिहायचं. डज सोहम म्हणजे चूक होत नाही. नॉट वॉन्ट न्यू बाईक. और या पद्धतीने काय होईल. डझंट करेक्ट आहे. वॉन्ट न्यू बाईक आणि क्वेश्चन मार्क. माझ्या बरोबर लिहा. डझंट सोहम वॉन्ट न्यू बाईक. बघा 4-5 पिसाळलेले कुत्रे मागे लागल्यावर ज्याप्रमाणे आपण लिहिलो फटफट फटफट 50 वाक्य आणि लक्षात काहीच राहत नाही. म्हणजे काट्यातून पळालो का कुपाट्यातून पळालो लक्षात राहत नाही. त्याच्यावेळी शांततेनं लेफ्ट राईटला बघत बघत चाललं व्यवस्थितपणे तर ते आपल्याला आनंद घेता येतो ना पर्यावरणाचा, आहे ना. कुठं झाडं आहेत, ऊन कसं आहे, वारा कसा वाहतो, किती छान मंजूळ अशी हवा आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, असं सगळं लक्षात राहतं ना. आता कुत्रे मागे लागल्यावर पळायचं का ते किलबिलाट ऐकायचा. त्या पद्धतीनं 50 वाक्यांनी ज्यावेळी आपण 5-10 लिहू मात्र व्यवस्थित अगदी मुरले पाहिजे ना डोक्यामध्ये. त्यामुळे मी मुद्दाम सावकाश करतोय. समजून घ्या. झालं का. इथपर्यंत झालं का रे 4चे मुलं. ओमकार येस सर. झालं का. येस सर. व्हेरी नाईस. चला येस सर. ग्रुप नंबर 4 यू आर डन नाव. ग्रुप नंबर 5 नवीन वाक्य सांगा मला. नवीन विद्यार्थी नवीन वाक्य. नवा गडी नवराज्य. बोला सांगा रे ग्रुप नंबर 5. आहे कोणी. लाल काला पिला नीला हरा भरा. माय का बाप का. सांगा लवकर. सर यश. यश. आणखीन काय नाव आहे रे. यश सारखं सांगतो. नवीन सांगा रे मला. ओम. श्रावणी. ओम बी चालेल श्रावणी बी चालेल. मला कोणी सांगा. चला सांगा लवकर. सांगा कोणतरी लवकर एक दोघांपैकी. जाऊन सांगा त्याचं वाक्य. सांग लवकर. साक्षीला नवीन ब्लॅकबोर्ड पाहिजे का. पाहिजे. शांती. काय एक वाक्य सांग व्यवस्थित. जय हनुमान सारखं करू नको. अख्खा द्रोणागिरी माझ्यासमोर ठेवून तुम्हाला काय जिलबुजी पाहिजे घ्या. सांग लवकर वाक्य एक व्यवस्थित. कोण सांगतंय. अरे सांग ना हे. कोण सांग वाक्य सांग लवकर. साक्षीला ब्लॅकबोर्ड पाहिजे. सांग ना. दोन्ही एकदा सांगतेस. पाहिजे पाहिजे का पाहिजे का पाहिजे. व्हेरी गुड. लिहा. साक्षीला व्हाईट बोर्ड पाहिजे. आजकाल ब्लॅक बोर्ड कोण वापरतं. व्हाईट बोर्ड पाहिजे. बरोबर. शांततेने लिहा. साक्षी सोपी वाक्य तेच तत्व प्रत्येकामध्ये.
साक्षीला व्हाईट बोर्ड पाहिजे. साक्षीला व्हाईट बोर्ड पाहिजे. तू कितीला आहे? 11वीला. तू कितीला आहे? 3री आणि 11वी मध्ये फरक समजतो किती वर्षाचा असतो? 8 वर्षाचा. वजा किती ना? 11 - 3 8 वर्षाचा फरक आहे. त्या अगोदर लिहितो नंतर देतो. नेमकं अहो बघतो काय लवकर लिहायचं, बघून नाही लिहायचं. भाऊ ऐकून लिहायचं. हा लवकर लिहा रे. साक्षीला व्हाईट बोर्ड पाहिजे. व्हेरी गुड. सांगा रे ग्रुप नंबर 5 सगळे म्हणून सांगा. साक्षी बोला रे. ग्रुप नंबर 5 झोपले का? What's म्हणा? साक्षी वॉन्ट व्हाईट बोर्ड. बघा मुलं सांगत नाही तर पालक झोपले, त्यांना झोपाटी घाला पाठीमागून तर सांगतात ते. माग बसा एक जण कोणते दांडकं घेऊन. पालक लोक तुम्ही त्या 2 लिटर दूध ठेवलं ना चुलीवर, ते कोणतरी ते राखण बसतंय मांजर खायला पिल म्हणून. इथं लेकरू एवढं 200 लिटर दुधाचं पातेलं ठेवलं इकडं लेकरू शिकायला, त्याला बघायला कोणीच नाही. 2 लिटर दूध महागाचं आहे का लेकरू महागाचं आहे? लेकरू शिकलं पाहिजे अगोदर. हे जर हे एवढं शिकलं ना ते 2000 लिटर दूध आणते विकत. हे शिकवा अगोदर. 2 लिटर दूध आणि 200 लिटर 2000 लिटर दूध फरक समजून घ्या. समजलं का? 2 लिटर दुधाला 4-5 लोक असतात. कुणी ए बघ 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 मांजर आहे. तात्पर्य याचा अर्थ मी म्हणत नाही त्याला लक्ष देऊ नका, त्याच्यापेक्षा जास्त एक लक्ष द्या. या 2 बाजूला त्याला कानाखाली नाही बोलला की झोपला का म्हणायचं. आता तुमच्या लेकराला तुम्ही कानाखाली लावली म्हणजे थोडस मोजून लावणार ना, कसं जनावरांसारखं मारणार नाही ना, तर तुम्हीच मारायचं. साक्षी वॉन्ट्स व्हाईट बोर्ड. व्हेरी गुड. वर्बल क्वेश्चन सांगा ग्रुप नंबर 5. साक्षीला व्हाईट बोर्ड पाहिजे का? साक्षीला पाहिजे का? साक्षीला व्हाईट बोर्ड पाहिजे का? साक्षीला व्हाईट बोर्ड पाहिजे का? व्हेरी नाईस क्वेश्चन. आता बघा याला पण मी व्हेरी नाईस म्हणतोय का? काय क्रिएटिव्हिटी आहे. शेवटी का ठेवलं तरी पण व्हेरी नाईस, कारण इतरांना जमत नाही म्हणून हे व्हेरी नाईस आहे की नाही. वर्बल क्वेश्चनला शेवटी का लावायचं असतं? लिहिलं का? साक्षीला व्हाईट. तेजश्री लिहिलं का? व्हेरी नाईस. चला व्हेरी गुड. साक्षीला व्हाईट बोर्ड पाहिजे का? सांगा ग्रुप नंबर 5. वर्बल क्वेश्चन सांगा मला इंग्लिश मध्ये. डज साक्षी बरोबर. डज साक्षी व्हेरी गुड. Does Sakshi want whiteboard? Excellent. Does Sakshi want whiteboard? Very nice. लिहा 4th विद्यार्थी माझ्यावर लिहा. Does Sakshi want? Very good. Very nice. Good. लिहिलं. क्वेश्चन मार्क दिला का? कोण द्यायचा? 2-4 लेबर सकाळी विद्यार्थी टांगेचा पण इकडं इथं असतात तुला खाली 2-3 घेऊन यायचे इकडं. चला व्हेरी नाईस. ग्रुप नंबर 6 बोला रे सगळे म्हणून. साक्षीला सगळेजण बोलायचे. सगळेजण साक्षीला व्हाईट बोर्ड नाही पाहिजे. माझ्या बरोबर लिहा बाकीचे लोक. व्हेरी गुड. साक्षीला व्हाईट बोर्ड नाही पाहिजे. व्यवस्थित लिहा. साक्षीला व्हाईट बोर्ड नाही पाहिजे. मी थांबतो. लिहा. थांबतो म्हणजे व्हेरी गुड. नाही पाहिजे. लिहिलं का? व्हेरी नाईस. सांगा मला सगळे म्हणून सांगा. सगळे म्हणून समजते का? सगळे म्हणजे सगळे असतं. सगळे म्हणजे समजतं ना. सगळे म्हणजे ऑल. सांगा. प्रत्येकाचा आवाज आला पाहिजे मला. साक्षी डज नॉट वॉन्ट व्हाईट बोर्ड. तुम्हाला माहिती का तुम्ही कोणत्या वर्गात आहे? नर्सरीची मुलं सांगितलं की बोलतात है ना. आपल्या 11वर जायचं नाही. आपण सगळे इंग्लिशच्या नर्सरीमध्ये आहोत.
हा, निगेटिव्ह ऑलवेज 2 टाइम्स, 2 वेज. साक्षी doesn't want whiteboard. Very nice. क्वेश्चन मार्क. बरोबर. सॉरी, क्वेश्चन मार्क काय काय झालं. बर, चला ग्रुप नंबर नाही तुमचंच आहे ना. चला वर्बल क्वेश्चन सांगा. साक्षीला व्हाईट बोर्ड नाही पाहिजे का. बर, सांगा मला आता काय करायचं. डोकं न लावता याला डजला एरो करायचा. त्याला म्हणजे इकडे जा सुरुवातीला, म्हणजे मला वर्बल क्वेश्चन म्हणता येईल. इकडे डझनला एरो करायचा आणि त्यांचं काय करायचं, जागा बदलायची, सिक्वेन्स चेंज. बोला आता. हा, डज साक्षी बोट ठेवून लिहायचं. साक्षी नॉट वॉन्ट, करेक्ट आहे. व्हाईट बोर्ड सगळ्यांनी मिळून बोलायचं. चला, और डझंट साक्षी वॉन्ट, बघा बघून येतो. डझंट लिहिलं, साक्षी वॉन्ट व्हाईट बोर्ड. सगळ्यांनी मिळून लिहा. वरच्या मनाने झालं की मला सांगा. माझ्या बरोबर लिहा. डझंट साक्षी वॉन्ट व्हाईट बोर्ड. झालं का रे ओमकार. डझंट साक्षी वॉन्ट, ओमकार झालं का व्हाईट बोर्ड. ओमकार आलाय का. यस सर. सगळ्यांचं ओके. चला यस सर. ग्रुप नंबर 1. ओके, ग्रुप नंबर 1 मला नवीन वाक्य सांगा जरा. ग्रुप नंबर 1. ग्रुप नंबर 1, टेल मी द न्यू सेंटेन्स ऑफ दिस टाइप. चला ग्रुप नंबर 1. तेजस्विनी. काय नाव. तेजस्विनी. तेजस्विनी. हा, तेजस्विनी तुझं नाव. बोल 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 बोल. शिवाजीला सायकल पाहिजे. काय. शिवाजीला सायकल पाहिजे. लिहा. सोपी वाक्य, सगळी अशी वाक्य. शिवाजीला सायकल पाहिजे. लिहा. आता याचा पूर्ण सेट तुम्ही लिहायचा. पॉझिटिव्ह मध्ये 2, नंतर निगेटिव्ह मध्ये 2. निगेटिव्ह मध्ये जास्त जागा लागेल. 2 टाइप मध्ये आपण लिहितो सेंटेन्स. पात्र आहात. खूप सुंदर पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन, सहकार्य, सगळ्या पद्धती, सगळे डिपार्टमेंट एकदम व्यवस्थित वर्कआउट झाले. व्यवस्थित परफॉर्म केलं सगळ्यांनी. सगळ्यांचं पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं सगळ्यांचं अभिनंदन. खूप छान केलात. तर हे अॅन्युअल फंक्शन प्रोग्राम वगैरे हे सगळे निमित्त मात्र असतात. मात्र याच्यातून कोणकोणत्या गोष्टींचं दर्शन होतं याला आपण विश्लेषण म्हणू शकतो. कोणतीही घटना, कोणतीही गोष्ट ही विश्लेषणाशिवाय अपूर्ण असते. तर याच्या निमित्तानं बघायचं काय काय बघितलं पाहिजे. तर अल्पावधीमध्ये विद्यार्थी कोणत्या गोष्टीला कसं रिॲक्ट करतात याच्यावरून त्यांचं मॅच्युरिटी लेवल माहिती पडतं. बरोबर, परिपक्वता माहिती पडते.
शिक्षण संस्थेची विचारधारा माहिती पडते. टीचर्स विद्यार्थ्यांच्यावर किती लक्ष आहे, काय काय त्याच्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत, हे त्यानं विविध गुणदर्शनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोग्राम परफॉर्म केले, त्यातून आपल्याला निकष काढता येतो की विद्यार्थ्याची परिपक्वता लेवल काय आहे. आणि खूप कमी वेळेत भेटला. नुसतं विद्यार्थ्याची परिपक्वताच नाही तर शिक्षकांनी किती एफर्ट घेतले, पालकांनी कसं सहकार्य केलं, इतर गोष्टींचा त्यांच्या बालमनावर काय परिणाम झाला, काय परिणाम होतोय, त्यांची बोलण्याची पद्धत काय, अनेक गोष्टी वेगवेगळ्या विविध गुणदर्शन या निमित्तानं विविध गुणांचं दर्शन आपल्याला त्या शब्दामध्ये तो अर्थ सामावलेला आहे. विविध गुण दिसून आले पाहिजे, तर ते गुण बघा. ते गाणं कोणतं होतं, ते डान्स कसा, तो एक माध्यम आहे व्यक्त होण्याचं. त्या माध्यमातून आपण पोचलं कुठं पाहिजे, तर बेस लाईनला पोचलं पाहिजे, जिथून त्यांचा प्रवास चालू होतो. मग या गोष्टींचा विचार सगळ्यांनी करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. या चष्म्यानं, या दृष्टिकोनातून त्या कार्यक्रमाला पाहावं आणि त्या प्रकारे त्याचं आकलन करून घ्यावं. तो ते उपक्रम झाला. टीचर्स, पालक अर्थात विद्यार्थी वगैरेंचं कौतुक करावं तेवढं कमी असून कौतुकाला शब्दही सापडणार नाहीत अशी माझी वैयक्तिक प्रतिक्रिया आहे. अर्थात समाज घटकातून त्या प्रकारचा आवाज निघाला. मुद्दाम म्हणून कुठल्याही गोष्टीचं विनाकारण कौतुक करण्यापेक्षा सकारण असलेलं बरं. खूप सुंदर पद्धतीनं केलं आयोजन नियोजन. अर्थात हसतोय मी, माझ्या चेहऱ्यावर ओठांवर थोडंसं हास्य आलं. त्याचं कारण आहे, ते हास्य असायला पाहिजे का नसायला पाहिजे, हाही एक प्रश्न आहे. पालकांनी थोडंसं कान देऊन ऐका. अर्थात रेकॉर्डिंग आहेच उपलब्ध, नंतर ऐकू शकता. तर सुरुवातीला खूप मोठे मोठे अडचणी त्या शिक्षकांच्या पदरात पडल्या, आयोजकांच्या. तसं असून देखील परमेश्वर साक्षात वाल्मिकेश्वर आपल्या गावचं श्रद्धास्थान असेल किंवा कोणा प्रत्येकाच्या मनात आपापल्या श्रद्धास्थानाचा विषय असेल, त्या श्रद्धास्थानाप्रमाणे त्या परमपिता परमेश्वरानं सगळ्या गोष्टी अगदी सुचारू रूपात करवून घेतल्या आणि सगळ्या अडचणी दूर होत गेल्या. मी पाहत होतो, निरीक्षण होतं की प्रेक्षक मात्र कात्रीत सापडले होते. ते कार्यक्रमाची गोळी वाढत चालली होती, इकडून वरून गारवा वाढत चालला होता, थंडी वाढत चालली होती. थंडीमुळे जाण्याची इच्छा होत होती. मात्र त्या कार्यक्रमामध्ये जे काही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद शिक्षकांनी तयार केली होती, ती अद्भुत होती. खूप सुंदर पद्धतीने सगळं झालं, परफॉर्म झालं. अर्थात तिथल्या मातीच्या कणालाही धन्यवाद द्यावे, त्याच्याशिवाय खऱ्या अर्थानं ऋण मानणं अपूर्ण राहील. प्रत्येक घटकाचा तेवढाच याच्यामध्ये सहभाग होता. प्रत्येक घटकाला खूप खूप धन्यवाद या निमित्तानं देऊ इच्छितो. अर्थात विश्लेषणात्मक थोडासा वेगळा पाठ लेख लिहिण्याचा माझा मानस आहे. आय कुड नॉट गेट टाइम. आज कुठतरी स्थिरावलो आहे. तर मुद्दाम मी हा योगायोग साधून या ठिकाणी पालक उपलब्ध असल्यामुळे हे तुम्हाला भाष्य करतोय लेक्चरच्या मध्ये. फाईन. तर झालं का लिहून सगळ्यांचं या बडबडीमध्ये? झालं का रे? सेट झाला का? ओके. हा सेट तुम्ही केला असेल अशी अपेक्षा बाळगतो आणि पुढे आपण शेवटच्या टप्प्याला जाऊ. काय आहे तो? होमवर्क, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द लेक्चर. चला, 4th to 6th श्रद्धा मॅडम आल्या का? श्रद्धा मॅडम आल्या का? येस सर. बर, सांगा मला. रिपीट वन्स. आणि सेट किती कराल ना? सेल्फ किती कराल? 6. हा, 6 सेट्स करा. इमानदारीने करा, प्रॅक्टिस करून घ्या. कवाळे सर अँड टीम 7th and above
रिपीट वन. सेल्फ किती सर? सर 7. सर का हो सर, आता काय झालं? आता काय राहिले सांगा? राहिलं आता नाही डान्स काही. मग आता काय? इकडला आता मला- इकडला अभ्यास पण नाही. चालू झाला सर. इंग्लिशचा टाइम इंग्लिशला पाहिजे. बाकी तुम्ही डिवाइड करा, टाइम डिवाइड करा. असू द्या, तुम्ही त्यांना क्लासरूम मध्ये 2 सेट 4 सेट करून घ्या. मला कमीत कमी मिनिमम 10 सेट पाहिजे. मिनिमम क्लासरूम मध्ये करून घ्या. इंग्लिशचा टाइम सगळा त्यांना याच्यावर जाऊ द्या, काही फरक पडत नाही. हा ओके सर. चालेल का? ओके, Yes, थँक्यू sir. सो मच. होमवर्क पक्का करायचा आहे आज सगळ्यांचे तुमचे. आणि सर पालकांना कळवत चला होमवर्क कोणत्या पद्धतीने करतात हे लोक. आणि तुमचं कळवायचा विषय नाही. ज्यांनी होमवर्क नाही केला त्याला त्याच दिवशी काढून टाका. ऑल राईट, विथ दिस शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. Will be Will have pause. available. Bye. Good night. Will have pause. Bye.